पेन तालुक्यातील दुश्मी गावात झालेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्याचा पेन पोलिसांनी चोख तपास करत अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केलाय। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम व अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास जलद गतीने सुरू करण्यात आला होता। 17 जानेवारीला दिवसा घरफोडी करून सोनं आणि रोख रक्कम असा तब्बल 2,54,000चा ऐवज लंपास केला होता। तक्रार मिळताच पेन पोलीस ठाण्याचे अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पथक सक्रिय झाले। गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे प्रथम संकेत मधुकर ठाकूर या आरोपीला 20 जानेवारी रोजी अटक करण्यात आली। चौकशीत गुन्ह्याची कबुली देत त्याच्याकडून 47 ग्रॅम सोनं आणि 39,000 रुपये रोख असा एकूण 1,81,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला। तपासादरम्यान आणखी 2 साथीदार गुड्डू हरेराम सिंग उर्फ रॉकी आणि जयेश हिरामन ठाकूर यांची नावे समोर आली। पथकाने सापळा रचून 23 जानेवारीला या दोघांनाही अटक केली। यातील रॉकी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही गुन्हा दाखल आहे। या कारवाईत एसडीपी व जालीधर नालकुल पीआय संदीप यागुल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या संपूर्ण पथकाने यशस्वी कामगिरी बजावली। पेन पोलिसांच्या या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। नमस्कार। 17 जानेवारी 2026 रोजी दिवसा 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पेन तालुक्यापासून 7 किलोमीटर असलेले दुश्मी गाव तिथे एका घरामध्ये काही चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश करून घरातील जवळपास 2 सोन्याच्या चेन आणि रोख रक्कम असा जवळपास 2,54,000चा माल चोरून नेला। घरात त्यांनी प्रवेश करताना पकड वापरून लॉक तोडलं, त्यानंतर आतमध्ये प्रवेश केला आणि त्यातलं साहित्य चोरून नेऊन बॅक साईडने त्यांनी पोबारा केला। त्यावरून तक्रारदार तेथील रहिवासी यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर गुन्हा रजिस्टर नंबर 6/2026 कलम 331(3) व 305 याप्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याच्या तपासामध्ये प्रथमदर्शनी कुठलेही काही फुटेज वगैरे आम्हाला अवेलेबल नव्हते, परंतु कन्सिस्टंट एफर्ट्स कौशल्यपूर्ण तपासामध्ये गुप्त बातमीदार व टेक्निकल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच गावाच्या बाहेरून मिळालेल्या कॅमेऱ्यांच्या आधारे आम्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतलं। एका संशयित आरोपीला त्याचं नाव संकेत मधुकर ठाकूर याच ताब्यात घेतले। तो त्याच गावातील जवळचा रहिवासी होता। त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी गुन्हा कबूल केल्याचं निष्पन्न केलं। त्याच्या आधारे त्याच्यासोबत असणारे इतर 2 आरोपी नामे गुड्डू हरिराम सिंग व तिसरा आहे जयेश हिरामन ठाकूर, ह्या 2 आरोपींना ताब्यात घेतलं। तिन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन कौशलपूर्वक आम्ही त्यांच्याकडे तपास केला असता त्यांच्याकडून चोरी घरफोडी केलेला माल 2,54,000 माल, त्यामध्ये 2 सोन्या चेन व रोख रक्कम 1,40,000 रुपये, त्यापैकी रक्कम 40,000 रुपये असे आम्ही त्यांच्याकडून जप्त केले। आरोपींना न्यायालयात हजर केले असता दिनांक 27 पर्यंत त्यांचा पोलीस कोठडी रिमांड आहे। त्या परिसरामध्ये इतरही काही चोऱ्या केल्या आहेत, आम्ही तपासणी करत आहोत। सध्याचा तपास आदरणीय आमचे पोलीस अधीक्षक मॅडम आंचल दलाल ॲडिशनल एस पी सर शिवथरे साहेब, DSP नालकुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः व आमच्या DB पथकातले API राजपूत, PSI सोनवणे, SI राजे पाटील, कोकरे, वसकोटी, नंतर अजिंक्य म्हात्रे, अमोल म्हात्रे, सुशांत भोईर, संदीप शिंगाडे, गोविंद तलवारे यांनी या DB पथकाने हा सदरचा तपास अत्यंत कौशल्यपूर्वक आणि शांतपणे राहून हा तपास निर्गती केलेली आहे आणि सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। धन्यवाद। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।